1 ऑगस्ट 2025 ची ही घटना आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मिसिंग केस दाखल होते आणि याच मिसिंग केसच्या तपासासाठी संभाजीनगरचे पोलीस पुण्यात दाखल होतात। संभाजीनगरचे पोलीस ज्यावेळी या केस संदर्भात तपास करत असतात त्यावेळी त्यांना जी काही माहिती मिळते, ही जी तरुणी आहे, ज्या तरुणी संदर्भात संभाजीनगरमध्ये मिसिंग केस दाखल असते, ही तरुणी पुण्यातल्या कोथरूड परिसरात राहते। त्यामुळे संभाजीनगर पोलिसांनी कोथरूड पोलिसांची मदत घेत या मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली। ही जी संभाजीनगरची तरुणी असते ती पुण्यात तिच्या मैत्रिणीच्या सांगण्यावरून पुण्यात येते आणि ज्यावेळी पुण्यात आल्यावर तिच्या राहण्याची व्यवस्था नसते, तिला या ठिकाणी तिचे कोणी नातेवाईक नसतं। त्यावेळी या मुलीच्या मैत्रिणीच्या रूमवरती या संभाजीनगरच्या मुलीला त्या ठिकाणी राहण्यास परवानगी दिली जाते किंवा ती त्या ठिकाणी एका दिवसासाठी राहते। ज्यावेळी संभाजीनगर पोलीस पुण्यात दाखल होतात त्यावेळी कोथरूड पोलिसांच्या मदतीने ही मुलगी ज्या रूमवरती राहते, कोथरूडमधल्या रूममध्ये, त्या ठिकाणी हे पोलीस पोहोचतात आणि त्यावेळी या संपूर्ण घटनेसंदर्भात माहिती घेतली जाते। या मुलीला ज्यांनी आश्रय दिला त्यांची विचारपूस केली जाते। मात्र ज्या मुलींनी आरोप केलेला आहेत ते धक्कादायक आरोप आहेत। ज्यावेळी पोलीस या रूमवरती पोहोचतात त्यावेळी या मुलींना शिवीगाळ केली जाते, मारहाण केली जाते। त्यासोबतच एकूण या मुलींचं जे काही पर्सनल चॅट आहे ते देखील पोलिसांकडून तपासलं जाते, असा आरोप या मुलींनी केलेला आहे। या संपूर्ण घटनेसंदर्भात या तरुणींना ज्यावेळी चौकशीसाठी कोथरूड पोलीस स्टेशनला आणलं जातं त्यावेळी श्वेता नावाच्या एका मुलीने या संपूर्ण घटनेसंदर्भात कोथरूड पोलीस स्टेशनच्या बाहेरून फेसबुक लाईव्ह केलेला आहे आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हा संपूर्ण घटनाक्रम सोशल मीडियामध्ये आणि एकूणच वेगवेगळ्या संघटनांना माहिती झाला। या घटनेसंदर्भात हाच व्हिडिओ पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरती टाकत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि या संदर्भात कारवाई व्हावी अशा पद्धतीची एकूण मागणी सुप्रिया सुळे यांनी थेट गृहमंत्र्यांकडे केली। या संपूर्ण घटनेसंदर्भात त्याचे राज्यभर एकूण शहरात देखील पडसाद उमटताना पाहायला मिळाले। घटना घडली, पोलीस स्टेशनला या तरुणींना नेण्यात आलं, मात्र या सगळ्या तरुणींनी जे काही आरोप केलेत ते धक्कादायक आरोप होते। या तरुणींनी आरोप केल्यानुसार कोथरूड पोलिसांवरती त्यासोबतच संभाजीनगर पोलिसांवरती कारवाई व्हावी, गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीची मागणी या सर्व पीडित तरुणींची होती। मात्र पुणे पोलिसांकडून फक्त या तरुणींकडून तक्रार दाखल करून घेण्यात आली, गुन्हा मात्र दाखल करून घेण्यात आला नव्हता। मग या सगळ्या तरुणींनी पुन्हा एकदा पुणे पोलीस आयुक्तालय गाठलं आणि त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलं। जोपर्यंत संबंधित पोलिसांवरती गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस आयुक्तालयातून हटणार नाही, अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या तरुणींनी घेतली। या आंदोलनामध्ये वेळोवेळी अगदी या आंदोलन सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या सामाजिक संघटना त्या आंदोलनात सहभागी झाल्यात। आमदार रोहित पवार देखील या आंदोलनस्थळी पोहोचलेत, सुजात आंबेडकर देखील या आंदोलनस्थळी पोहोचलेत, सचिन करात त्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि या सगळ्या आंदोलकांचं जे काही म्हणणं होतं, त्यांनी जे काही आरोप केले होते त्या आरोपानुसार संबंधित पोलिसांवरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल व्हावेत अशा पद्धतीची मागणी या सगळ्या आंदोलकांची होती, पीडित तरुणींची होती। मात्र पुणे पोलिसांकडून सातत्याने एकच सांगितलं जात होतं, अर्थात अशा पद्धतीचे जे काही आरोप केले जात आहेत ते काही घडलं नाही आहे, जे आरोप आहेत ते निराधार आहेत, आम्ही कुणालाही मारहाण केली नाही किंवा शिवीगाळ केली नाही अशा पद्धतीचं स्पष्टीकरण हे पुणे पोलिसांकडून कोथरूड पोलिसांकडून वारंवार दिलं जात होतं। काल हा संपूर्ण प्रकार ज्यावेळी पहाटे 3:30 पर्यंत सुरू होता, पुणे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी देखील या सगळ्या आंदोलकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत होते आणि हा संपूर्ण गुन्हा दाखल होऊ शकत नाही या संदर्भात स्पष्टीकरण सातत्याने पुणे पोलिसांकडून या आंदोलकांना दिलं जात होतं। मात्र आंदोलक आंदोलनावरती ठाम होते।
प्रकाश आंबेडकरांनी देखील थेट पुणे पोलीस आयुक्तांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि या मुलींनी जे काही आरोप केलेला आहे त्यानुसार संबंधितांवरती गुन्हे दाखल व्हावेत अशा पद्धतीचा सूचना किंवा अशा पद्धतीची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे केली। मात्र पुणे पोलिसांकडून या संदर्भात कुठेही गुन्हे दाखल केले गेले नाहीत। 3:30 वाजेपर्यंत या संदर्भात आंदोलन सुरूच होतं। त्यानंतर या आंदोलकांची जी काही मागणी होती आम्हाला लेखी पुणे पोलिसांनी द्यावं, त्यानुसार पुणे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात 7 पानी लेखी उत्तर किंवा लेखी पत्र या आंदोलकांच्या हाती दिलं, ज्यामध्ये हा संपूर्ण जो काही घटनाक्रम घडलेला आहे त्या घटनाक्रमानुसार कुठेही ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकत नाही अशा पद्धतीचं स्पष्टीकरण पुणे पोलिसांनी या आंदोलकांना दिलं। या सगळ्या प्रकारानंतर राज्यभरात आणि एकूण विरोधी पक्षांकडून देखील सातत्याने हा मुद्दा उपस्थित केला गेला। मात्र पुणे पोलीस आपल्या भूमिकेवरती शेवटपर्यंत ठाम राहिल्याचं पाहायला मिळालं। मात्र आंदोलक आज देखील त्यांच्या काही प्रतिनिधींनी, त्यांच्या वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेत संबंधित पोलिसांवरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल व्हावेत अशा पद्धतीची मागणी केली जात होती। मात्र या संपूर्ण घटनाक्रमान जर बघितला, मुलींकडनं जो काही आरोप केला गेला, पोलिसांकडून जे काही स्पष्टीकरण दिलं गेलं, यावरून एक आहे की या पुणे पोलिसांवरती जे आरोप केले जात आहेत ते अतिशय गंभीर आरोप आहेत। यावर पुणे पोलिसांनी जे काही रेकॉर्डिंग केलं असेल ते खरं तर या आंदोलकांसमोर ठेवण्याची गरज आहे, लोकांसमोर, माध्यमांसमोर ठेवण्याची गरज आहे। त्यावेळीच खरं तर या संपूर्ण घटनेची माहिती आंदोलकांना मिळणार आहे। अन्यथा जे आरोप केलेले आहेत ते मात्र आणि एकूण ज्या आरोपानुसार पुणे पोलिसांवरती संशय मात्र कायम राहणार आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।